गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते. आज ना सासूबाई आलेत आणि त्यांनी काय आणले तुम्हाला दाखवते. बऱ्याच दिवसापासून ना मला ही भाजी पाहिजे होती, तर आज आली आहे ती भाजी. दाखवते तुम्हाला. पिशवीमध्ये आहे. येस, हे बघा मस्त आलेला हरभऱ्याची भाजी. अजून काहीतरी आहे यामध्ये. छान छान अशी केळी आहेत. अरे यार, मस्त केळी आहेत. नमस्कार सगळ्यांचं, नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मी 2 दिवसाच्या ना इथं आजचा व्हिडिओमध्ये क्लिप ॲड केलेल्या आहेत आणि हा नेक्स्ट डे आहे. थोडीशी माझी तब्येत 3-4 दिवस बरी नव्हती, त्यामुळं ना मग माझे भाऊ आणि वहिनी असे दोघंजण आलेले बघायला. तर त्यांच्यासाठीच मी इथं चहा ठेवला आहे आणि आता थोडंसं चहा पाणी वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक तर मी ऑलरेडी केलेला आहे. नंतर थोड्याशा चपाती वगैरे करायचे राहिले तेवढंच. तर आता पुढं तुम्हाला व्लॉग पाहायचं आहे, काय काय असणार आहे व्हिडिओमध्ये. आणि तब्येत बरी नसल्यावर ना अजून पण गावाकडं अशी पद्धत आहे बघा, की म्हणजे ना एकमेकाला नातेवाईक बघायला जातात. तर तसेच ते सुद्धा मला थोडीशी विचारपूस करण्यासाठी आलेले आहेत. तर आमच्या इथे गप्पा गोष्टी, चहा पाणी चाललं आहे. थोड्या वेळानंतर जेवण पण करायचं आणि त्यांनी पण खूप सगळं जेवण वगैरे आणलं आहे. काय काय आणलं आहे हे नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला इथं सुरुवात होत आहे. तशी तर आत्ता माझी तब्येत एकदम छान आहे आणि 5-6 दिवसानंतर ते आलेले आहेत. कारण ना आपल्याला बरं नसलं आणि घरात पाहुणे आले तर आपल्याला पण त्यांचं स्वागत वगैरे किंवा मना पाहुणचार करता येत नाही. त्यासाठी मी सुद्धा 8 दिवसानंतर या असं सांगितलेलं. मग ते दोघंजण आलेले आहेत. तर आत्ता मग सगळं चहा पाणी गप्पा टप्पा हे सगळं चाललं आहे. थोड्या वेळानंतर आम्ही सगळेजण बसून जेवणार. अजून माझ्या चपाती पण करायच्या बाकी आहेत. म्हटलं आल्यानंतर गरम गरम करूया. तसं तर माहेराहून कोणतरी आलं ना तर प्रत्येक स्त्रीला ही ओढ असते की म्हणजे माहेरहून काय आणलं हे बघण्याची. मलासुद्धा तशीच ओढ आहे आणि आई जाऊन खूप वर्ष झाली तरीसुद्धा ना हा आमचा सिलसिला कायम आहे. त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. ही एक म्हणजे चांगली गोष्ट आहे. आपण आपलं नातं कसं टिकून ठेवतो यावरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर हे बघा माहेराहून काय काय आणलं आहे. भरपूर अशा चकल्या आहेत. त्यानंतर दही भात, उसळ, शेंगदाण्याची चटणी, शेंगाच्या पोळ्या आणि अजून काय मिरचीचं लोणचं, खाजा आहे, डोनट आहेत आणि बिस्किट पुडे वगैरे. हे सगळं जे काय बरं नसल्यावर आपण नेतो ना, तोंडाला चव वगैरे नसते, जे आजारी लोक असतात त्यांना, तर थोडंसं चवीमध्ये बदल व्हावा म्हणून एकमेकांच्या घरातून देवाणघेवाण केली जाते. तसंच हे माझ्या घरूनसुद्धा सगळं बरंच काय काय आलेलं आहे. मी सुद्धा स्वयंपाक केला आहे. चपाती करायची आहेत पण चपाती नको म्हटलेत ते, त्यामुळे मग भाकरी करायचं ठरले. थोड्या वेळानंतर मी भाकरी करणार आहे जेवायच्या वेळेस. तर हे बघू शकता भरपूर अशा शेंगदाण्याच्या पोळ्या आहेत. अगदी कडेपर्यंत सारण भरलेलं आहे बघा. खूप छान अशा पोळ्या तयार केलेल्या आहेत आणि चकली वगैरे हे सगळंच खरंच खूपच छान आहे. आणि असं ना काहीतरी आपल्या गावाकडनं आल्यानंतर आपल्याला एक वेगळं असं आत्मिक समाधान असतं, मानसिक सुख असतं. आणि म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आपण करत असतो, तरीसुद्धा माहेरून आलेली गोष्ट ही एक प्रत्येकीसाठी खास असते. मग ती भली छोटी असू दे किंवा मोठी असू दे. माझंसुद्धा तसंच आहे. दही भात भरपूर असा आणला आहे आणि मी म्हणतसुद्धा होते वहिनींना की एवढं सगळं कशाला आणलं, एवढं सगळं कोण खाणार. तरी पण त्यांनी ते एवढं सगळं आणलेलं आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबरसुद्धा आपण व्हिडिओ करतो आहे. व्हिडिओच्या माध्यमातून सगळं तुम्हालासुद्धा बघायला मिळेल. अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ आहे आणि छान वाटतं हे सगळं बघून मला. भाऊ आणि वहिनी दोघंजण आलेत, म्हणजे मला बरं पण नव्हतं, बघायला पण आलेत आणि मुलांसाठी भरपूर असं खाऊ पण आणलं आहे. आणि ह्या खास करून ना ह्या चकल्या माझ्या मुलांना प्रचंड आवडतात, आमच्या वहिनींच्या हातच्या. आणि हे जे लोणचं आहे ना
सत्यजितला खूप आवडतं हे मिरचीचं लोणचं आणि मला असं बनवायलाच येत नाही. आमच्या मोठ्या वहिनी बनवतात मस्त लोणचं, त्याला त्यांच्या हातचं लोणचं हे फार आवडतं. त्यामुळं कोण जरी येत असतंय ना तर त्यावेळी हे मिरचीचं लोणचं करून आणायला मी सांगते आणि ते देतात पण. आणि आता इथं एक गोष्ट मला सांगायची आहे. माझी आई जाऊन ना जवळजवळ 20 वर्ष, जवळजवळ नाही 20 वर्ष झाली, तरीसुद्धा ना म्हणजे म्हणतात बघा बायका की माहेरची लोक काय आई वडील नसताना आपल्या पाठीमागं काय आपल्याला देणं घेणं नसतं किंवा असं काही नसतं. म्हणजे असतंय सोडा तसं, पण आपण जसे त्यांच्याबरोबर व्यवहार ठेवू किंवा आपण जसे त्यांच्याबरोबर संबंध ठेवू तर त्या पद्धतीनं ते लोकसुद्धा आपल्याबरोबर छान असे संबंध क्रिएट करत असतात. आणि माझं सगळ्यांच्याबरोबर हसत खेळत मस्त असं एन्जॉय करणं असतं. त्यामुळे सगळे माझ्याबरोबर रिलेट पण आहेत छान असे. त्यामुळं आमचं चाललेलं असतं येणं जाणं हे सगळं. बऱ्याच जणांच्या तोंडनं ऐकलं जातं की आईवडिलांच्या पाठीमागं आपलं माहेर नसतं, असं असं तसं. काहीसुद्धा नाही असं. गेली 20 वर्ष झाले मी छान असा अनुभव माझा सांगते. आपल्या हातात असतं आपण कसं राहायचं ते. त्यामुळं हा एक अनुभव मला शेअर करावा असं वाटला. आणि बाहेरवरून खूप सगळ्या छान छान अशा खाद्यपदार्थाची मेजवानी आली. आता मी सुद्धा ते सगळं खाऊन घेणार. खास करून मला दहीभात आवडतो, दहीभात खाणार आहे मस्तपैकी. आता 12:30 वाजलेत आणि आता आम्ही सगळेजण जेवण करणार आहे. ती दोघं थोडंसं बाहेर गेलेत, त्यांना काहीतरी आणायचं वगैरे आहे. असतं काहीतरी, खेडेगावात आल्यावर शहरात काहीतरी आपल्याला काही गोष्टी लागतात. ते गेलेत थोडा वेळ. आता मी भाकरी टाकणार आहे. मी डाळीची आमटी केल्या, त्यानंतर बटाट्याची भाजी केली, हे पोळ्या वगैरे हे पण बरंचसं सामान आणलं आहे त्यांनी खायचं. त्यामुळे खूप जास्त काही स्वयंपाकाचा जास्त असा पसारा पण नाही केला मी, कारण एवढं करून मग खाणार कोण आणि किती. त्यामुळं आता थोड्या वेळानंतर मी एक अर्धा-1 तासानंतर भाकरी करणार आहे आणि 1-1:30च्या दरम्यान आम्ही मग जेवणार. त्यानंतर मस्त अशा गप्पा टप्पा करायच्या. चकली बघा इतकी मस्त आहे ना, इतकी खुसखुशीत आहे ही चकली, एकदम जबरदस्त. अशी चकली मला करायला येत नाही. रवा आणि मुगाच्या डाळीची चकली आहे. तुम्हाला मी कधीतरी रेसिपी सुद्धा चकलीची देईन. तर चला, नवीन कोण असाल चॅनलवरती तर नक्की एक लाईक करा. भाज्या माझ्या निवडायच्या आहेत. हे बघा खुर्चीवर भाज्या वाट बघायला लागलेत. सत्यजितनं सकाळी भरपूर अशा भाज्या आणलेत, दाखवते तुम्हाला. जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर दुपारच्या नंतर मी भाज्या वगैरे निवडणार आहे आणि त्यानंतर मग भाजी करायची संध्याकाळच्याला. आता बघा दुपारी तर काय आत्ता होणार नाही, कारण निवडत बसायला वेळ लागणार आहे. नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनचं बेल बटन दाबा, म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय.